उबाठाचे 6 खासदार अखेर आता फुटल्यात जमा झालेले आहेत। काही खासदार बैठकीला येतील अशी आशा होती, मात्र ती आशा सुद्धा आता मावळली आहे। पक्षाच्या बैठकीला 6 खासदारांनी दांडी मारली आहे। एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर अखेर यशस्वी झालंय। 6 पैकी एकही खासदार या बैठकीला आलेला नाहीये, त्यामुळे आता ऑपरेशन टायगर हे यशस्वी झाल्यामध्ये सध्या जमा झालंय। कोणकोणते 6 खासदार आहेत ते आपण बघतोय। संजय जाधव परभणी, यवतमाळचे संजय देशमुख, शिर्डीचे भाऊसाहेब वागचौरे, संजय दिना पाटील ईशान्य मुंबई, ओमराजे निंबाळकर धाराशिव, हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर। हे 6 खासदार ज्यांनी ठाकरेंची साथ अखेर सोडली। अखेर 6 खासदारांनी ठाकरेंची साथ सोडलेली आहे। जी बैठक आयोजित करण्यात आली होती ठाकरेंकडून, त्या बैठकीला सुद्धा हे खासदार अनुपस्थित आहेत। त्यामुळे एकंदरीतच शेवटपर्यंत काही खासदार येतील अशी अपेक्षा आशा या सगळ्या नेत्यांना होती, मात्र अखेर ती सुद्धा आशा अखेर फोल ठरली आहे। एकनाथ शिंदेंच्या या ऑपरेशन टायगरला अखेर यश आलेलं आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे जे खासदार होते ते अखेर फुटलेले आहेत, त्यांनी ठाकरेंची साथ सोडली आहे। सध्या बैठकीला अरविंद सावंत, संजय राऊत, राजाभाऊ वाजे, अनिल देसाई हेच खासदार आता उपस्थित आहेत। आणि या सगळ्या संदर्भामध्ये अधिक माहिती म्हणजे दिल्लीमध्ये काय बैठक होते, बैठकीमध्ये काय चाललंय याच्यातले सर्व इत्तंभूत माहिती देण्यासाठी माझा सहकारी महेंद्र जोईल सध्या आपल्यासोबत जोडला गेलेला आहे। महेंद्र, जवळपास 1 तास होत आलेला आहे, ही बैठक सुरू आहे। काय घडतंय नेमकं या बैठकीमध्ये आणि अखेर हे 6चे 6 खासदार आलेले नाहीयेत? महेंद्र, माझा आवाज येतो तुझ्यापर्यंत? काही कारणास्तव महेंद्रपर्यंत आपला आवाज जात नाहीये, मात्र एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर अखेर यशस्वी झालेलं आहे। जे खासदार 6 खासदार त्यांची नावं मी तुम्हाला सांगतो की संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, बंडू जाधव, भाऊसाहेब वागचौरे, संजय दिना पाटील, ओमराजे निंबाळकर हे जे काही 6 खासदार होते, हे 6 खासदार या बैठकीला आलेले नाहीयेत। त्यामुळे अखेर त्यांनी उद्धव ठाकरेंची जी साथ आहे ती सोडलेली आहे। कालच संजय दिना पाटलांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली होती। आज मी कोणासोबत आहे हे कळेल, त्यामुळे त्यांच्या प्रतिक्रियेवरून एकंदरीत वाटलं होतं की ते या बैठकीला येतील, मात्र ते सुद्धा आलेले नाहीयेत। ओमराजे निंबाळकरांनी तर 20 तारखेनंतर मी आपली जी काही पुढची भूमिका आहे त्या संदर्भामध्ये त्यांनी प्रतिक्रिया दिलेली होती। गेल्या तासाभरापासून ठाकरे गटाची एक बैठक सुरू आहे। या बैठकीआधी संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई, राजाभाऊ वाजे यांनी एक पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेमधून संजय राऊतांनी एक इशारा सुद्धा दिलेला आहे विरोधकांना की जर आमचा पक्ष फोडायचा आता प्रयत्न केलात तर आम्ही राडे घालू। त्यामुळे या पक्ष फुटीवरती जरासा काहीसा ब्रेक लागेल अशी आशा